नमस्ते. नमस्ते. आज आपण आपल्या आईंचा रिझल्ट बघणार आहोत. थेरपी सेंटर मध्ये आल्यानंतरून आईमध्ये काय काय बदल झालेला आहे. तर आई, तुझं नाव सांग सगळ्यांना आधी. नंदा सुरेश आलदर, राहणार चिंचवडगाव. बरं, तर नंदा आलदर आई आहे. तर आई, मला सांग, थेरपीला येण्या अगोदर तुझ्यामध्ये काय काय त्रास होतोय? माझ्यामध्ये गुडघ्यांची झीज झालेली आहे, थायरॉइडचा त्रास आहे, पायांना खूप सूज आली होती, वजन वाढलं होतं. किती किलो वजन होतं तुझं? 74. 74 किलो वजन होतं. त्याचबरोबर पूर्ण अंगावरती सूज, म्हणजे पायावरती सूज आली होती. त्यानंतरून आई सांगतेय की वजन जास्त, थायरॉइड पण आहे, त्यामुळे त्रास होत होता. हो. मग यासाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवलं का? भरपूर दाखवलं. भरपूर दाखवलं. मला नेमकं सांग की गुडघेदुखीचा त्रास किंवा सूज वगैरे आली होती, त्यामुळे नेमकं तुला बाकी कामं करायला काय काय त्रास होतो? म्हणजे बसायला उठायला किंवा सकाळी सकाळी त्रास व्हायचा खूप का? त्रास होत होता. काय सकाळी होतं? उठल्यानंतर उभा राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, खाली बसलं तर उठता येत नव्हतं, उभा राहिला तर खूप पायाला मुंग्या यायच्या, जडपणा जाणवायचा, जास्त वेळ उभा राहू शकत नव्हती. ठीक आहे. मग यावरती दवाखान्यात काय सांगितलं डॉक्टरांनी? दवाखान्यात सांगितलं ऑपरेशन करायचं कुठलं, गुडघ्याचं? गुडघ्याचं. किती खर्च सांगितला? 2,80,000. किती वर्षांपूर्वी ऑपरेशन करणार? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षांपूर्वी. एका गुडघ्याचा का दोन्ही? एका गुडघ्याचा. 2,80,000 रुपये खर्च सांगितला. आणि तो ऑपरेशनची गॅरंटी दिली तुम्हाला? तिथं नाव पण देऊन आली होती मी. माझ्या भावांनी सांगितलं एवढ्या लवकर तू ऑपरेशन करू नको, 50 नंतर बघू आपण काय करायचं ते. ती पण डॉक्टरच आहे, एमडी आहे. मी नाव देऊन आलेले तिथं. मी परत आल्यानंतर मग ऑपरेशन घरातल्यांनी नाही नाही केलं. ओके. तर तुमचं नशीब की तुमचा गुडघा वाचला, कारण घरच्यांनी तो डिसिजन छान घेतला. बरं, मग थेरपी सेंटर बद्दल कशी माहिती मिळाली? नाही, मी योगाला जायचे सकाळची तिकडं गार्डन मध्ये. मग तिथं एक जणीने सांगितलं, जाधव म्हणून होते, त्यांनी सांगितलं. मग मी तिथं जायला लागले. अच्छा. मग यायला लागली म्हणजे थेरपी सेंटर मध्ये यायला जॉईन केलं. मग थेरपीला आल्यानंतर तुमच्यामध्ये हळूहळू काय काय बदल होत गेले? भरपूर, म्हणजे कंबर दुखायची कमी झाली, गुडघ्यावरची म्हणजे अंगावरची सूज कमी झाली. अंगावरची सूज कमी झाली. गुडघे आता पहिल्यासारखे दुखतात? नाही, कमी झालेत आता दुखायचे. कमी झालेले आहेत. वजनामध्ये काय बदल झालाय? भरपूर, 4 किलो वजन कमी झालं. ओके. तर आता 70 वजन आहे म्हणजे त्यांचं. की याच्यात मला एक सांगायचं आहे की जर त्यांना त्यानंतर मॉम हेल्थ केअर बद्दल माहिती मिळाली नसती तर आज त्यांनी ऑपरेशन 100% केलंच असतं. आणि जे काही गुडघ्यांची झीज झाली, झीज झाल्यामुळे जे पायांना सूज वगैरे होतीये, वजन एकदम हाईट कमी असल्यामुळे त्यांचं वजन जे आहे ते वजन जास्त जाणवतं. तर थेरपी सेंटरला येऊन त्यांचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणती कोणती थेरपी घेतली? जसे की आपली मॉम मॅट आहे, पल्स पॅड, मॉम मॅटची पल्स पॅड तुम्हाला कुठे? बेडची पण थेरपी घेतली. बरं, तर पल्स पॅड तुम्ही कुठे लावून घेत होतात? गुडघ्याला. तर दोन्ही गुडघ्यांना त्यांना आपण पल्स पॅड लावायचो की ज्यामुळे त्यांची गुडघ्यांवरती जी काही सूज होती, सूज पण काय झाली आहे? कमी झालेली आहे. त्याचबरोबर पायांना पण त्यांच्या सूज येत होती, तर त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे. तर मॉम हेल्थ केअर मुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झाले नेमके? खूप सगळा बदल झालाय, म्हणजे बरं वाटतंय आल्यानंतर. आणि नाही आले तरी कधी येईल असं वाटतं. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की थेरपी सेंटरला आल्यानंतर त्या अगोदर कुठे ट्रिपला वगैरे जायचं म्हणलं किंवा प्रवास करायचं म्हणलं तर त्यांना खूप मुश्किल व्हायचं. पण इथे आल्यानंतर आता मध्येच रिसेंटली एक 20-25 दिवसांखाली त्यांनी अक्कलकोटची ट्रिप सुद्धा केली, 2 दिवसाची. तरी पण मी दुसऱ्या दिवशी इथं आली, मला येईल कधी झालं. लगेच त्या थेरपी सेंटरमध्ये येऊन लगेच त्यांनी थेरपी पण घेतली. तर त्यांच्यामध्ये एवढे छान बदल आपल्या थेरपी सेंटरमुळे झालेले आहेत, आपल्या मॉम मॅटमुळे झालेले आहेत. तर काय सांगताल नवीन लोकांना तुमच्यासारखा त्रास असेल तर? सांग, म्हणजे थेरपीला या, बदल म्हणजे चांगला आहे इथं, सगळा भरपूर फरक पडतो. रोज रेग्युलर रोज या. ठीक आहे. व्हेरी नाईस. खूप छान. धन्यवाद.